आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. सिडकोतील छत्रपती शिवाजी चौक येथे वसलेल्या प्रतिशिर्डी श्री साईनाथ मंदिराचा 15वा वर्धापन दिन अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अक्षय तृतीयेच्या पवित्र मुहूर्तावर सुरू झालेल्या या 2 दिवसीय सोहळ्याने संपूर्ण परिसर साईभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला. पहिल्या दिवशी श्री साईनाथांच्या पालखीची भव्य शोभायात्रा मोठ्या दिमाखात काढण्यात आली. साईरामच्या जयघोषात, ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत ही मिरवणूक पार पडली. पालखीसमोर चालणाऱ्या साईभक्तांच्या उत्साहाने आणि भक्तिभावाने वातावरण भारावून गेलं. परिसरातील नागरिकांनी ठिकठिकाणी पालखीचं स्वागत करून फुलांची उधळण केली. दुसऱ्या दिवशी मंदिरात भव्य महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. या महाप्रसादासाठी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. हजारो साईभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिर परिसरात अक्षरशः जनसागर लोटल्याचं दृश्य पाहायला मिळालं. दरम्यान सकाळपासूनच साईनाथांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भक्तांच्या ओठांवर सबका मालिक एक हा साईबाबांचा संदेश घुमत होता. या पावन प्रसंगी अनेक मान्यवरांनी मंदिरात हजेरी लावत साईनाथांचे दर्शन घेतले. शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी मंदिरात येऊन साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतला. यावेळी ओम साईनाथ ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण बंटी तिडमे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान केला. या भव्य वर्धापन दिन सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी ओम साईनाथ ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण बंटी तिडमे, निलेश तिडमे, प्रवीण मोरे, स्वप्नील पांगरे, सागर मोटकरी, राकेश शहाणे, विक्रम काळे, विक्रम भांबेरे, आकाश शिंदे, जुनेद खतीब, चेतन जोशी, राहुल काळे, उर्वेश कोठारी, यश काळे, बाळा भांबेरे, मंडळातील सर्व पदाधिकारी आणि साईभक्तांनी अहोरात्र परिश्रम घेतले. संपूर्ण सोहळ्यातून भक्ती, श्रद्धा आणि सेवा यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला आणि सिडको परिसर खऱ्या अर्थानं साईमय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.